तस्मात् सर्वेषु कालेषु मामनुस्मर युद्धेच मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वेक्षस्य संशयम. काल आपण पाहिलं गंगम वापी स्वरम भावम तंदे कलेवरम तंतमेति कोणते सदा तद भाव भाविता हा जो श्लोक आहे त्या श्लोकाचं कालची ज्ञानेश्वरी पाहिली. आज आता माम अनुस्मर युद्धेच त्यातलं माम अनुस्मर हे जे आहे त्याचा जो भावार्थ आहे तो ज्ञानोबारायांनी जो केलाय तो असा केलाय. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे मनी जे भावावे बोलावे वाचे ते आत बाहेरी आगवे मीची करून घालावे मग सवी काळी स्वभावे मीची आहे. म्हणजे माम अनुस्मर या शब्दाचा अर्थ आपण नामस्मरण वगैरे शब्द वापरतो की नाही. तर स्मरण करायचं म्हणलं तर कसं आहे की त्याची आठवण ठेवणे. स्मरण शब्दाचा अर्थ काय आठवण ठेवणे म्हणजे प्रत्येक क्षणाक्षणामध्ये त्याला आठवण नामाची आठवण करणे म्हणजे नामस्मरण. तसं भगवंताचं प्रत्येक क्षणाक्षणामध्ये आठवण करायची हा एक पण हा झाला एक वृत्ती विशेष. आणि स्मरण हा भाग जो आहे तो वस्तुतः बौद्धिक आहे. तसं जर नीट चिंतन केलं तर स्मरण हे बौद्धिक आहे अंतःकरणाच्या दृष्टीनं तो विचार होईल. पण ज्ञानोबारायांनी त्याचा अर्थ करताना असं केलं की नुसतं बौद्धिक विचार करून नाही चालणार. तर डोळा जे देखावे म्हणजे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत त्या पंचज्ञानेंद्रियांच्या ज्या वृत्त्या होतील म्हणजे नेत्रेंद्रिय वृत्ती होईल, श्रोत्रेंद्रिय वृत्ती होईल, जिव्हेंद्रिय वृत्ती होईल, काय वाघ वगैरे आहे की नाही, त्वक इंद्रिय वृत्ती. तर या सगळ्या पाची वृत्तींच्या द्वारा त्या प्रत्येक वेळेस पाहायचं तर भगवंतच पाहायचा. डोळा जे देखावे का कानी हन पडावे म्हणजे पाहायचं जर असेल तर भगवंताचं रूप पाहायचं नाही तर एरवी रूप डोळेच नाही पाहिजे. म्हणजे जसं गांधारीने केलं होतं की नाही की मी पाहणारच नाही तसं त्या पद्धतीने चिंतन करायचं त्या पद्धतीने पाहायचं. म्हणजे पाहायचं म्हणलं तर मग तुम्हाला आता याचा अर्थ तुम्हाला तुमच्या डोळ्याला अशी तुम्ही सवय लावली पाहिजे की प्रत्येक वस्तूमध्ये ब्रह्म आहे. ब्रह्म आहे प्रत्येक वस्तूत आहे म्हणजे प्रत्येक वस्तूच्या पाठीमागे अधिष्ठानभूत असलेले जे चैतन्य आहे ते पाहण्याची तुम्ही सवय लावली पाहिजे. हा त्याचा अर्थ त्यांनी केलाय. माम अनुस्मराचा अर्थ साधारणपणे माझं फक्त स्मरण करत राहा असं न करता इतका सूक्ष्म अर्थ केलाय की जसं त्या नेहमीचं उदाहरण जर द्यायचं जर झालं तर सोनाऱ्याला जसं ते गणपती आणि त्या मंदिरामध्ये फक्त सोनं दिसतं, गणपती दिसत नाही, वरचा आकार दिसत नाही, तो कोण दिसतं तर सोनं दिसतं. कारण त्याला फक्त सोनं महत्वाचं आहे, त्याला त्या वरचा आकार काही महत्वाचा नाही, मंदिर महत्वाचं नाही आणि गणपती महत्वाचं नाही, त्याला महत्वाचं काय सोनं. कारण त्याचं त्याला गणित करायचं आणि त्याचा त्याला पैसा काय व्यवहार जो करायचा त्याला त्या सोन्याच्या दृष्टीने करायचा. तसं प्रत्येक वस्तू जी आहे की ती वासुदेव सर्वमिती अशी तुम्ही तुमच्या डोळ्याला सवय लावली पाहिजे. रामानुजाचार्यांनी आहार शब्दाचा अर्थ करताना सुद्धा हाच केलाय. आहार शुद्ध सत्वशुद्धी सत्वशुद्ध ध्रुवास्मृती ही असं एक छांदोग्योपनिषदातलं वाक्य आहे. तिथं वाक्य करत असताना त्या वाक्याचा सामान्यपणे अर्थ असा की आहाराची शुद्धी म्हणजे खाण्याची आहार म्हणजे आपण ज्याला जेवणाला आपल्या अन्नाला आपण आहार म्हणतो ते शुद्ध असलं म्हणजे सत्वशुद्धी होते म्हणजे बुद्धिशुद्धी होते, अंतःकरणाची शुद्धी होते. अंतःकरणाची शुद्धी झाली म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. ध्रुवास्मृती ही म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं असं छांदोग्याचं म्हणणं आहे. पण त्याचा अर्थ करत असताना ज्ञान जो आता आपण अर्थ केला तोच अर्थ रामानुजाचार्यांनी आहार शब्दाने केला. त्यामुळे प्रत्येक इंद्रियाचा जो आहार आहे आहार शुद्धी म्हणजे प्रत्येक इंद्रियाचा जो आहार तो शुद्ध असला पाहिजे. म्हणजे काय असलं पाहिजे वासुदेव सर्वमिती असलं पाहिजे. संपूर्ण प्रपंच जो आहे हा कल्पित आहे आणि कल्पित प्रपंचाच्या पाठीमागे ब्रह्म हे अधिष्ठान आहे. म्हणून इदम रजतम इत्याकारक जो भ्रम त्या भ्रमात रजत न पाहता त्याचं शुक्तिका पाहिली पाहिजे म्हणजे मग भ्रम राहत नाही. शुक्तिका पाहिली म्हणजे भ्रम राहील का नाही राहणार. दोरी पाहिली म्हणजे साप नाही दिसणार आहे की नाही. तसं भलेही प्रपंच हा नटलेला तुम्हाला दिसत इदम रजतम सारखा प्रपंच आहे किंवा अयम सर्पा सारखा हा प्रपंच आहे. तुमच्यासमोर प्रपंच जो येतो किंवा ब्रह्म जे तुम्हाला येतं ते काय म्हणणं आहे पंचदशी सुरुवातीला सांगितलंय की प्रत्येक गोष्टीत वस्तू बदलली तरी ज्ञान बदलत नाही. पंचदशीमध्ये सुरुवातीलाच काय सांगितलंय की ज्ञान बदलत नाही, ज्ञान एकच हे लक्षात घ्या. पटज्ञान, घटज्ञान, काय खुर्ची ज्ञान, घराचं ज्ञान काय जे असतील
असे अनेक जरी ज्ञान झाले तर याच्यामध्ये बदललं काय, तर ज्ञानाचं विशेषण बदललं म्हणतात ते. घटाचं ज्ञान म्हणून घट बदलला, पटाचं ज्ञान म्हणून पट बदलला, पण ज्ञान एकच आहे. सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं, पंचदशी अगदी सुरुवातीला पहिलेच म्हणजे तत्वविवेक प्रकरणामध्ये पंचदशीमध्ये हेच सांगितलं बघा. काय सांगतात ते बघा की शब्दस्पर्शादयो वेद्या वैचित्र्यात जागरे पृथक ततो विभक्ता तत्संवित एकत्वात न भिद्यते. संवित म्हणजे काय, ज्ञान. संवित शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ते काय म्हणतात, जागृत अवस्थेमध्ये, जागरे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये शब्दस्पर्शादयो वेद्या, आपल्याला शब्दस्पर्श रूप रस आणि गंध या 5 विषयांचं ज्ञान होतं आपल्याला. शब्दस्पर्शादयो वेद्या, आणि हे सगळे कसे वेगवेगळे परस्पर भिन्न आहेत. वैचित्र्यात जागरे पृथक, शब्द म्हणजे स्पर्श नाही, स्पर्श म्हणजे रूप नाही, रूप म्हणजे गंध नाही, गंध आहे की नाही, हे सगळे वेगवेगळे आहेत. पण हे सगळे जरी वेगवेगळे असले तरी यांच्यापेक्षा भिन्न असलेली जी संवित आहे, संवित म्हणजे ज्ञान, म्हणजे शब्दज्ञान, स्पर्शज्ञान, गंधज्ञान, त्याच्यानंतर रूपज्ञान आणि स्पर्श, शब्द स्पर्श रूप रसज्ञान आणि गंधज्ञान, हे 5 विषय आहेत ना. हे 5 ज्ञान घेतले. बदल कुठे झाला तर ते म्हणतात यांच्याहून भिन्न कोण आहे, या विषयाहून भिन्न कोण आहे, या विषयाहून भिन्न पहिल्यांदा ज्ञान, हे लक्षात ठेवा. पण ज्ञान भिन्न आहे या विषयांपासून. प्रत्येक ज्ञान 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 येतं, म्हणजे शब्दज्ञान, रूपज्ञान, स्पर्शज्ञान, रसज्ञान आणि गंधज्ञान. ते जे ज्ञान 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 झालं ते ज्ञानत्व एक आहे, कळलं का. तत्संवित, त्याचं जे संवित आहे ती न भिद्यते, ती भिन्न होत नाही. कोण भिन्न होतं, हे लोक भिन्न होतात. शब्द बदलतो, रूप बदलतं, स्पर्श बदलतो, गंध बदलतं, बदलत कोण नाही, ज्ञान. म्हणजे त्यांनी तर हे सांगितलं की या पद्धतीने म्हणलं तर जागृत अवस्थेत जसं तुमचं शब्दस्पर्श रूप रस गंध यांचे ज्ञान जरी झाले तरी ज्ञान ज्ञान म्हणून बदलत नाही. तर कोण बदललं, तर त्याचे विषय बदलले, ज्ञानाचे विषय बदलले. हे जसं जागृत अवस्थेत आहे म्हणजे तसं स्वप्नावस्थेत तुम्हाला काही शब्दस्पर्श रूप रसाचं ज्ञान होणार असतं. जे जागृत चिंतन केलं ते स्वप्नात दिसतं. म्हणून मला तथा स्वप्नेत्र वेद्यंतु न स्थिरम जागरे स्थिरम तद्भेदोत हो संवित एकरूपान विद्यते. भेदोत म्हणजे काय, जागृत अवस्था जशी आहे तशी स्वप्नावस्था आहे. स्वप्नावस्थेत सुद्धा तुम्हाला सगळं कळतं. स्वप्नावस्थेत इंद्रिय नसतात. स्वप्नावस्थेमध्ये फक्त अंतःकरण आणि जीवाचा सगळा खेळ असतो, इंद्रिय नसतं. स्वप्नावस्थेमध्ये जी वृत्ती असते ती अविद्या वृत्ती असते, हे लक्षात ठेवायचं. स्वप्नावस्थेमध्ये नवीन इंद्रिय उत्पन्न होत नाहीत. कारण तुम्ही डोळ्याशी झोपल्यानंतर तुम्ही डोळे बंद करून झोपता की नाही, पण स्वप्नात तुम्हाला डोळे कसे दिसतात, उघडे दिसतात. उघडे पाहून बघता ना तुम्ही. स्वप्नामध्ये तुम्ही हत्तीला जे पाहता किंवा स्वप्नामध्ये जे काय पाहता ते डोळे बंद करून मग थोडीच पाहता का तुम्हाला जागृत अवस्थेत तुमचा संस्कार तो आहे, हे लक्षात ठेवा. की डोळे उघडे ठेवूनच पाहायचा हा संस्कार तुमचा जागृत अवस्थेत आहे. म्हणून स्वप्नावस्थेमध्ये सुद्धा तुम्ही इंद्रियांनी पाहता ते डोळे उघडे ठेवून पाहता. वस्तुतः तिथं प्रत्यक्ष इंद्रिय नसतात, तिथं सगळी अविद्य वृत्ती असते. तिथं अंतःकरण सुद्धा म्हणजे काही असून नसल्यासारखं असतं. तिथं सगळा जो खेळ आहे तो कोणाचा आहे, आत्म्याचा आहे. आत्मप्रकाशामध्ये चैतन्याच्या अधिष्ठानावर स्वप्न दिसतं. स्वप्न भ्रम आहे. जागृत अवस्था सुद्धा एक प्रकारे उत्तम पक्षात भ्रमच आहे, पण व्यावहारिक सत्य मानतात तिला. पण स्वप्नावस्था तर व्यावहारिक सत्तेपेक्षा भ्रम आहे, प्रातिभासिक सत्य आहे. आणि प्रातिभासिक सत्तेमध्ये जे जे पदार्थ दिसतात तो पदार्थ नवीन उत्पन्न होतो, हे लक्षात ठेवा. दोरीवरचा जो साप आहे तो जो आपल्याला दिसतो तो दोरीवरचा साप काय आहे, तो प्रातिभासिक आहे आणि तो नूतन उत्पन्न झालेला आहे. लक्षात. तो कशाने उत्पन्न होतो, तिथं अंतःकरणाची वृत्ती नाही जात, तो होतो अविद्या वृत्तीनं. तसं स्वप्नावस्थेमध्ये अविद्या वृत्तीनं आपल्याला हे सगळं दिसतं जे काय दिसतं. पण मग म्हणून तिथे शब्दस्पर्श रूप रसगंध यांचं ज्ञान आपल्याला स्वप्नावस्थेमध्ये झालं. पण ज्ञान म्हणून जे आहे ते ज्ञान मात्र पुन्हा एकच आहे. भले जागृत अवस्था भिन्न असेल, स्वप्नावस्था भिन्न असेल, काय शब्दस्पर्श रूप रसगंध प्रत्येक याच्यावरून ते भिन्न असतील, पण ज्ञान म्हणून जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान मात्र एकच. म्हणजे जागृत अवस्थेतल्या ज्ञानाहून स्वप्नावस्थेतलं ज्ञान ज्ञान म्हणून भिन्न नाहीये, हे लक्षात घ्या. ते
ते भिन्न नाही. म्हणून ज्ञानत्वेन ज्ञान एक आहे. याला काय शास्त्रीय परिभाषेमध्ये कसं बोलतात, संस्कृतच्या भाषेमध्ये, आमच्या शास्त्राच्या भाषेमध्ये ज्ञानत्वेन ज्ञान एक आहे. ज्ञान 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 म्हणून जे म्हणतात ते म्हणजे एक आहे. तर हे म्हणले जसं आहे तसंच म्हणले. आता तुम्ही सुषुप्ती अवस्थेत जाता, हे फार श्लोक चांगले म्हणून मी आता घेतलोय. सौषुप्त सुप्तोत्थितस्य सौषुप्त तमोबोधो भवे स्मृती साचाव बुद्ध विषया अन्वबुद्धन तदा तमः. सुषुप्ती अवस्थेत काय असतं, तर सुषुप्ती अवस्थेमध्ये तुम्ही अज्ञानाचा अनुभव घेतलेला असतो. शांत झोप लागली, झोप चांगली लागली, शांत लागली. उठल्यानंतर तुमचा परामर्श काय असतो, खूप सुंदर झोप लागली, काही कळलं नाही. काही कळलं नाही, काही अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. पण ह्याचा अनुभव तुम्ही घेतला ना, काही कळलं नाही याचा तर अनुभव घेतला नाही, याचं ज्ञान आहे की नाही तुम्हाला. काही कळलं नाही या अभावाचं ज्ञान आहे की नाही तुम्हाला, तर तुम्हाला कळाला या अज्ञानाचं ज्ञान आहे की नाही. तर म्हणाला हे सुद्धा ज्ञान ते एकच आहे. म्हणून जागृत अवस्थेत होणारी विविध ज्ञान, स्वप्नावस्थेत होणारी विविध ज्ञान आणि सुषुप्ती अवस्थेमध्ये होणारं अज्ञानाचं ज्ञान. काय सुषुप्ती अवस्थेत कशाचं ज्ञान होतं, अज्ञान. तमः अवबुध्यते, तिथं सुषुप्ती अवस्थेत अविद्या असते. तिन्ही अवस्थेमध्ये होणारी ज्ञान आपल्याला काय वाटतं की विशेषण भिन्न असल्यामुळे आपल्याला वाटतं ही ज्ञान खूप आहे. पण ज्ञान खूप नाहीये, ज्ञान एकच आहे, पदार्थ खूप आहे. जसा प्रकाश चित्रपटावर तो प्रकाश एकच येतो की नाही, ते चित्र बदलत राहतं म्हणून आपल्याला वाटतं ते बदलायला लागले. प्रकाश जो आहे तो जुन्या काळातला जो पिक्चर येत होता, आता पद्धत बदलली मला वाटते. त्या पडद्यावर एकच प्रकाश पडायचा आणि त्या प्रकाशात ती चित्र बदलत राहायची, आहे की नाही. दिसणारं चित्र प्रकाश एक जसं आहे, ते चित्र कितीतरी बदलली तरी, तसं ज्ञानाच्या प्रकाशात ही सगळी पदार्थ कितीतरी बदलली, ज्ञान एक आहे, हे लक्षात. तर तो म्हणून ती संवित जी आहे ती काय आहे, ती म्हणाली या पद्धतीनं म्हणजे स्वप्न अवस्था, सुषुप्ती अवस्था आणि जागृत अवस्था या तिन्ही अवस्थेत होणारे एका दिवसाचे ज्ञान भिन्न नाही, हे जसं आहे. याच न्यायानं म्हणाले मासात युगकल्पेषु गतागम्येष्वनेकधा नोदेती नास्तमित्येका संविदेशा स्वयंप्रभा. मासात युगकल्पेषु हाच न्याय सगळीकडे लावायचा, म्हणजे महिन्याभराचं ज्ञान, युगाब्दींचं ज्ञान. आता म्हणजे अनादी काळापासून आपण या संसारात फिरतोय, अनादी काळापासून आपण संसारात सगळे विषय समजून घेतलेले आहेत. आपल्याला असं माहित नाही असा कुठला विषयच नाही वस्तुतः. आपण अनेक योनी फिरून आल्या असल्यामुळं आता आपल्याला भले त्याचं ज्ञान म्हणजे आपल्या ठिकाणी ते प्रगट होत नसेल, पण अनेक कोटीतून आपण अनेक जन्मातून फिरून आल्यामुळं असा जगातला कुठला विषयच नाहीये जो आपल्याला माहित नाहीये. वस्तुस्थिती अशी आहे, फक्त ती त्यावेळेस ती आपलं जे आपल्या बुद्धीचा एक केंद्रित एक मर्यादा असते म्हणून त्यावेळेस ते प्रकट होते, कधी कधी प्रकट होते, कधी कधी होत नाही. पण असू दे, म्हणजे या पद्धतीने म्हणलं मास अब्द युग कल्प एवढ्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा म्हणजे अनादी काळापासून असलेलं ज्ञान काय झालं, एकच झालं. पदार्थ कोण बदलले, पदार्थ बदलले, पदार्थ खूप बदलले, पण ज्ञानाने एकच आहे. जे काही ज्ञान म्हणता तुम्ही ते एकच आहे. म्हणून संविदेशा स्वयंप्रभा, संविद एक रूपा, ती एक रूप आहे आणि ती स्वयंप्रभ आहे. तसं हे डोळा जे देखावे ते तुम्ही जे काही पाहाल, म्हणजे असं काय झालं की हे सगळे पदार्थ त्या चैतन्यावर अध्यस्त झाले. याचा थोडक्यात दुसऱ्या पद्धतीने अर्थाचं चिंतन करायला गेलं, संविद म्हणजे काय, ज्ञान आहे. ज्ञान म्हणजे कोणतं आहे, चैतन्य आहे, हे लक्षात घ्या. तर वृत्तीरूप ज्ञान वेगळं आणि मूळ चैतन्य रूप ज्ञान वेगळं. चैतन्य जे आहे ते सगळीकडे, ते सामान्य ज्ञान आहे, ते सगळीकडे आहे. त्याच्यावर हे सगळे पदार्थ अध्यस्त आहेत, सापासारखे अध्यस्त आहेत. म्हणून ते जरी बदलले तरी चैतन्य बदलत नाही, हे लक्षात ठेवा. तसं तुम्ही डोळ्याने पाहायला लागलात तर तुम्ही पाहताना तुम्हाला जरी प्रपंच दिसत असलं तरी तुम्ही प्रपंच पाहायचा नाही असा त्याचा अर्थ आहे. माम अनुस्पर युद्धेचा अर्थ काय आहे, समोर प्रपंच दिसतोय नाही पाहायचा, प्रपंच नाही दिसत, कोण पाहायचंय, चैतन्य पाहायचंय. म्हणून ते म्हणाले डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे. याच पद्धतीने श्रोत्रेंद्रियाचा विषय होईल, याच पद्धतीने काय होईल, श्रोत्रेंद्रियाचा विषय होईल. का कानी ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे. मनामध्ये चिंतन करायचंय, तर मनामध्ये चिंतन कशाचं होईल,
तर फक्त परमात्म्याचं चिंतन आहे, चैतन्याचं चिंतन होईल. इथं सगुण रूप आपण गृहीत धरू शकतो किंवा सगुण किंवा निर्गुण जे तुम्हाला शक्य आहे. वस्तुतः सूक्ष्म विचारात जर गेलो तर अधिष्ठान स्वरूप जे आहे ते निर्गुण आहे, हे लक्षात ठेवा. सगुण अधिष्ठान नाही आहे. परमात्मा सगुण रूपातला परमात्मा या जगाचं अधिष्ठान नाही आहे. जगाचं अधिष्ठान कोण आहे? निर्गुण चैतन्य. त्यामुळे खरं म्हणजे निर्गुण चैतन्याला जर तुम्ही बघितलं नाही तर ते कळतच नाही. पण भक्तिभावच्या दृष्टीने जर चिंतन केलं तर सगळीकडे परमात्मा पहा. म्हणजे सगळीकडे परमात्मा म्हणजे परमात्म्याचं सगुण रूपाचं चिंतन करा. तुम्ही काही करा, ते सगुण करा निर्गुण करा, काही करा, शेवटी काय अधिष्ठानभूत तोच आहे. सगुण निर्गुण निर्गुण सगुण होते, त्यावर तो मुद्दा नाही. पण वस्तुस्थिती एकदम वेदांताच्या अगदी काटेकोर परिभाषेत जर पाहायचं जर झालं तर अधिष्ठानभूत चैतन्य जे ते निर्गुण आहे, ते शुद्ध चैतन्य आहे. शुद्ध चैतन्यावरच अज्ञानाचं आवरण असतं. अज्ञानाचं आवरण या पदार्थांवर नसतं, घटपटपटावर नसतं. कोणावर असतं? चैतन्यावर. कारण काय आहे, जडावर आवरण टाकून काय उपयोग आहे? अज्ञान कोणाला, याचा एक सामान्यपणे विचार करा. अज्ञान कोणाला असतं? ज्याला ज्ञान होण्याची शक्यता त्यालाच अज्ञान असतं, हे लक्षात ठेवा. घटाला ज्ञानच होत नाही, पटाला ज्ञानच होत नाही, मठाला ज्ञान होतं का? मोबाईलला ज्ञान होतं का? ज्ञान होत नाही, हे लक्षात ठेवा. का? कधी चैतन्य नाहीये, म्हणजे त्यामुळे त्याच्यावर अज्ञान पण नाहीये. जे चेतन आहे त्याच्यावर अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. आलं का लक्षात? आता तुम्ही काही प्रश्न विचारले पाहिजे. इथं प्रश्न आला पाहिजे की जर चेतन म्हणजे जर ज्ञान असेल, ज्ञानावर अज्ञान कसं, हा प्रश्न आला पाहिजे. कळलं का? चैतन्य म्हणजे ज्ञान आहे की नाही, आणि त्याच्यावर जर अज्ञानाचं आवरण असेल तर ज्ञानावर अज्ञान कसं, हा प्रश्न आला पाहिजे की नाही? विचारलं पाहिजे तुम्ही. बरोबर. ज्ञानालाच आवरण आहे. अज्ञानेना वृत्तम ज्ञानम. गीता पण काय म्हणते? अज्ञानेना वृत्तम ज्ञानम. मी कुठून कुठपर्यंत गेलो बघा, तुम्ही विचार करा. अज्ञानेना वृत्तम ज्ञानम तेन मुह्यन्ति जन्तवः. माणसाला सगळा मोह जो होतोय त्याला मोह म्हणजे बुद्धी त्याची जी भ्रमित होते ती का होते म्हणाले तर ज्ञान अज्ञानानं आवृत आहे. म्हणजे आवृत म्हणजे झाकलेलं आहे. आता ज्ञानावर अज्ञान कसं, हा प्रश्न पडला पाहिजे की नाही? ज्ञानानं त्याचं उत्तर असं आहे की सामान्य जे ज्ञान आहे, म्हणजे ज्याला शुद्ध चैतन्य आपण आता शब्द प्रयोग केला, ते सामान्य ज्ञान आहे, निर्विशेष ज्ञान आहे. ते कोणाचाही विरोधक नाही. वृत्तीरूप ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध आहे. कोणाचा विरोध आहे? अज्ञानाशी. वृत्तीरूप ज्ञानाचा. सामान्य ज्ञानाचा अज्ञानाशी विरोध नाही, उलट सामान्य ज्ञानच अज्ञानाला प्रकाशित करतं. जसं त्याला त्यांनी सांगितलं, उदाहरण द्यायचं म्हणलं तर ग्रहण काळामध्ये राहू चंद्राला नसतो, पण जो राहू जो प्रकाशित होतो, पण काळ प्रकाशित जो होतो तो कोणामुळे होतो? तो चंद्रामुळेच होतो, हे लक्षात ठेवा. म्हणजे ज्या राहून ज्या काळोखानं त्या चंद्राला ग्रासलं तो काळ प्रकाशित कोणामुळे होतो? चंद्रामुळं. म्हणजे चंद्रावर ते पडून सुद्धा त्याचं प्रकाशन करण्याचं काम चंद्र काम करतो की नाही? तसं काय अज्ञानानं ज्ञान झाकलं गेलं, म्हणजे आवरण पडलं त्याच्यावर. शुद्ध चैतन्य ब्रह्म झाकलं गेलं आणि ते दूर करायचं काम. पण ते प्रकाश अज्ञान म्हणजे तुमचं जे काही व्यवहार आहे ना, प्रमाण प्रमेय प्रमिती आणि प्रमाता, त्रिपुटी किंवा चौपुटीपणा, काय काय विचार आहेत? प्रमाता. प्रमाता म्हणजे ज्याला ज्ञान होतं तो. प्रमाण म्हणजे ज्यानं ज्ञान होतं ते, म्हणजे प्रत्यक्ष असेल, अनुमान असेल, शब्द असेल, ते काय प्रमाण झालं ते. प्रमिती म्हणजे होणारं ज्ञान. अयंगट हा असं ज्ञान झालं आपल्याला. ते ज्ञान जे यथार्थ ज्ञान आहे त्याला म्हणतात प्रमिती. आणि प्रमेय म्हणजे तो घट, तो विषय. ज्याला ज्ञान होतं तो, ज्याचं ज्ञान होतं तो विषय, ज्यानं ज्ञान होतं ते प्रमाण, आणि जे ज्ञान होतं ती प्रमिती. कळलं?
प्रमाण, प्रमेय, प्रमिती आणि प्रमाता. प्रमाण, प्रमेय, प्रमिती आणि प्रमाता हे जे 4 जण आहेत, या 4 हे झालेलं काय म्हणतात त्याला, हे 4 जण आहेत. हे 4ही कोणाचे काम आहेत तर विचार केला तर हे 4ही अज्ञानाचं कार्य. हे 4ही काय आहेत? अज्ञानाचं कार्य. हे लक्षात घ्या. हे सगळं अज्ञान आहे. हे आधी लक्षात घेतलं पाहिजे. शास्त्र कोणासाठी? ज्ञानासाठी का अज्ञानासाठी? अज्ञानासाठी शास्त्र आहे, ज्ञानासाठी उपयोगच नाहीये. तेव्हा शास्त्र अज्ञानासाठी असल्यामुळे हे सगळं काम जे आहे, प्रमाता, प्रमेय, प्रमाण वगैरे जे काय हे सगळं कोणासाठी आहे? अज्ञानाचं आहे, अज्ञानाचं आहे. ह्या सगळ्याला प्रकाशित कोण करतं? ज्ञान प्रकाशित करतं. हे लक्षात ठेवा, ज्ञानच प्रकाशित करतं. म्हणून ज्ञान सगळीकडे एक आहे. म्हणून ते एक असलेलं ज्ञान आहे हे तुम्ही सगळीकडे पहा. हे पंचदशीचे म्हणणे आणि महामानुस्मरण युद्धेचा अर्थ तोच आहे. कळलं? म्हणून डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, म्हणजे डोळ्यानं जे पाहिलं किंवा कानानं जे ऐकायचं ठरलं. मनी जे भावावे बोलावे वाचे, मनामध्ये ज्याचा भाव घ्यायचा आहे. तुम्ही कशाचा घ्यायचा? तुम्ही भाव परमात्म्याचाच भाव घेतला पाहिजे. ते आत बाहेरी आगवे, म्हणजे अंतर बाह्य मीची करोनी घालावे. मीच सगळीकडे आहे असं समजा. मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. मग मी सगळ्या काळामध्ये स्वभावतच आहे. पूर्वी पण होतो, आता पण आहे, पुढे पण राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ जगत पूर्वी नव्हतं, आत्ताही नाही आणि पुढेही असणार नाही. म्हणजे जसं ज्ञान मायेच्या बाबतीत होणार की नासीद अस्ति भविष्यती. माया जी आहे, अविद्या जी आहे, ते खरोखर चिंतन केलं तर ती अविद्या पूर्वी पण नव्हती, आता पण नाही. ज्या काळात आहे असं वाटतं त्या काळातही ती नसते आणि पुढेही असणार नाही. याचा दुसरा अर्थ हा आहे की परमात्मा सर्व काळे, म्हणजे पूर्वी पण होता, आता पण आहे आणि पुढे पण असणार आहे. म्हणजे भलेही तुमचं आता अज्ञान असेल, तुम्हाला माहित नाही एवढंच आहे, पण तो नाही असं नाही. तुमच्या ज्ञानावर किंवा तुमच्या अज्ञानावर त्याचं अस्तित्व अवलंबून नाहीये. हे लक्षात घ्या. पण सर्पाचं अस्तित्व तुमच्या अज्ञानावर अवलंबून आहे. हे लक्षात घ्या. अधिष्ठानाचं अस्तित्व जे आहे ते तुमच्या ज्ञानावर अवलंबून नाहीये. ते कायमच असणार आहे. दोरी पूर्वी होती, आत्ताही आहे. ज्यावेळेस तुम्हाला साप वाटतो त्यावेळेस ती दोरीच आहे आणि नंतर ती दोरीच राहणार आहे, ती दोरीच साप होणार आहे. कळलं? पण तुमचं अज्ञान जर असेल तर तुम्हाला ती दोरी दिसणार नाही, तुम्हाला साप दिसेल. कळलं? पण म्हणून ती दोरी नव्हती का? होतीच, आहेच. हे लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या ज्ञानावर किंवा तुमच्या अज्ञानावर, लक्षात घ्या काय मुख्य सूत्र काय, तुमच्या ज्ञानावर किंवा तुमच्या अज्ञानावर त्या दोरीचं अस्तित्व अवलंबून नाही. कोणाचं अस्तित्व अवलंबून आहे? सापाचं अस्तित्व अवलंबून आहे. याचा अर्थ प्रपंचाचं अस्तित्व जे अवलंबून आहे ते कोणावर आहे? तुमच्या ज्ञानावर अज्ञानावर अवलंबून आहे. पण प्रपंचाला मूळ कारणीभूत असलेले जे अधिष्ठान आहे, कोण? परमात्मा, चैतन्य परमात्मा, त्याचं अस्तित्व तुमच्या ज्ञानावर अज्ञानावर अवलंबून नाहीये. म्हणून ते म्हणतात की तुमचं ज्ञानाचा विषय तो करा. तुम्ही पाची ज्ञानेंद्रियांनी काय सांगितलं? अनुस्मर या शब्दाचा अर्थ त्यांनी पंच ज्ञानेंद्रियाचा विषय करा असं सांगितलंय आणि प्रत्येक क्षणोक्षणी करा म्हणून सांगितलंय. पंचज्ञान म्हणून त्यांनी सांगितलं की मीची करून घाला. मग सर्व काळी स्वभावे मीची आहे. स्वभावतच मग मी सगळं तर सर्व काळात आहे. कुठला काळ असा राहणारच नाही की ज्यावेळेस मी नाहीच आहे. म्हणून मग काय होतं? असं जर चिंतन करायला लागलात तुम्ही आणि अशी जर तुमची वृत्ती तयार व्हायला लागली, आणि श्रोत्रेंद्रियाची वृत्ती तीच, नेत्रेंद्रियाची वृत्ती तीच, अंतःकरणाची वृत्ती तीच, सगळीकडे तो विषय जायला लागला, वृत्ती तयार झाली, तर काय होतं म्हणाले? अगं ऐसे जाहलिया. असं जर तुमचं सतत अनुस्मरण अनुसंधान झालं आणि या वृत्तीमध्ये तुम्ही सतत राहायला लागला तर काय नाही, मग ना मरीची देह गेली या मा संग्राम की देह भव काय तुझं. मग तू देह गेला तर तू मेला नाहीस, हे लक्षात ठेव. अशी एकदा वृत्ती झाली की देह गेला तरी तू मरत नाहीस, कारण तू अमर झाला ना. अमृतत्वाची प्राप्ती झाली, अमृतत्वाला स्वरूपाला प्राप्त झाला आणि मग किंवा संग्राम केला म्हणून भवाचा तरी काय उपयोग आहे? म्हणजे संसार जर, म्हणजे सगळा संसार जरी केला तरी बिघडत नाही. एकदा ही वृत्ती एकदा तयार झाली तर या वृत्तीमध्ये तुम्ही काही केलं, संसार करा नाहीतर समाधी लावून बसा, काही फरक पडत नाही.
समाधी लावल्यानेच फक्त होतं असं नाही. एकदा तुम्हाला वेदांताच्या दृष्टीनं एकदा चराचर जे आहे त्या चराचरामध्ये तुम्हाला ब्रह्म दिसायला लागलं, तुम्ही पाहायला लागले, मग तुम्हाला कशात फरक पडत नाही. म्हणून तर ते गजानन महाराज वगैरे यांच्या चरित्रामध्ये ते अशुद्ध पाणी पितात, ते नाल्याचं पाणी सहज पितात. नालीचं पाणी का सहज पितात? घाणेरडं पाणी प्यावं आपल्याला वाटतं का? पण त्यांना काही वाटत नाही. का? नजर बदललेली. घाण आणि स्वच्छता हा तुमच्या नजरेचा विषय, मूळ पदार्थाचा विषय नाहीये तो. कळलं का? काय आपण घेऊ शकत नाही कारण आपल्याला त्याचं हे नाहीये, आपल्याला ती नजर नाहीये. ते कशात पाहतायत ते? म्हणून ते उष्टपत्रावरती खाल्लं की नाही त्यांनी. त्यांचं जे उदाहरण आपण पाहतो की ते उष्टपत्रावरती खाल्लं, तर हे उष्ट माष्ट हे सगळे पदार्थाचे जे विषय आहेत, हे सगळे हे कुठले विषय आहेत? हे सगळे अज्ञानाचे विषय आहेत. काय? म्हणून एखादा मोठा तुम्ही स्वर्गाचा यासाठी यज्ञ केला, तो काय अज्ञान आहे, हे लक्षात ठेवा. तुम्ही किती मोठा प्रपंच केला तरी अज्ञान आहे. आणि तुम्ही समाधी लावून बसत तरी अज्ञान आहे, हे लक्षात घ्या. जर तुमची वृत्ती जर झाली नसेल तर समाधी लावणे अज्ञान आहे आणि प्रपंच करणे अज्ञान आहे, हे लक्षात. आणि ही वृत्ती जर झाली तर समाधी काय लावली आणि हे जर काय, काहीच फरक पडत नाही. तत्वचा फरक काही पडत नाही, मूळ तत्वचा काही फरक पडत नाही. म्हणून ते कुरुंदकर एक गोष्ट फार चांगले बोलायचे. त्यांचं ते तेवढ्या बाबतीत मला त्यांचं मान्य होतं. ते काय म्हणायचे, एखाद्या नास्तिक माणसाला आणि एखादा नास्तिक माणूस आहे, त्याला जी सुखाची त्याची जी कल्पना आहे, तीच कल्पना एखाद्या आस्तिक माणसाची स्वर्गात जाऊ नये तर फरक काय पडला? सारखाच पडला ना. इथं सुख भोगायचे, वर सुख भोगायला ते बाग काय आहे की नाही? स्वर्गामध्ये करायचं आणि स्वर्गामध्ये जाऊन काय करायचं तर सुख भोगायचे, अमृत प्यायचं, काम अमुक करायचं, तमुक करायचं, तर फरक काय पडला? काहीच नाही फरक पडला. तत्वतः दोघांच्या विचारामध्ये काही फरक पडत नाही, फक्त जागा बदलते. जागा बदलल्याने मूळ विषय बदलत नाही. कळलं का? देह बदलल्याने विषय बदलत नाही. इथं भौतिक देह मिळेल, स्वर्गामध्ये दिव्य देह भेटेल, एवढंच होईल. पण विषयाचं जे चिंतन आहे ते विषयाचं चिंतन नाही बदलणार नाही, विषय विषयच राहतील. म्हणून त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमची या पद्धतीने वृत्ती तयार केला. मग अशी एकदा वृत्ती तयार झाली की तुम्ही जागेत असलात काय, कुठं असलात काय, मग न मरीजे देह गेली, मा संग्राम केली, भव काय तुझं मेलास तरी तुझा देह गेला तरी तो काय होणार, फरक पडणार नाही. आणि तुझं काय म्हणतात त्याला, संग्राम केल्याने तुला संसार काही करणार नाही. मग तू मनबुद्धी साचेसी, जरी माझ्या स्वरूपी अर्पिसी तरी मातीची का पावसी माझी भाक. मी तुला प्रतिज्ञापूर्वक सांगतो म्हणाले, माझी भाक म्हणजे प्रतिज्ञा. मी प्रतिज्ञा म्हणून सांगतो की तू मन आणि बुद्धी ह्या दोन्ही गोष्टी जर मला अर्पण केल्यास तर तू मलाच येऊन पावतोस, यात काही संशय नाही. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.